नमस्कार, मी ऋषिकेश ढाणे. आपल्या या क्षेत्रामध्ये आपण हापूस, रत्ना, केशर, मल्लिका, तोतापुरी अशा बऱ्याच प्रकारच्या झाडांची लागवड केलेली आहे. अगदी जुन्या झाडांवर पण आपण काही कलमं केलीत. 8-8 प्रकारच्या वेगवेगळ्या आंब्यांची कलमं आपण जुन्या गावठी झाडांवर केलेली आहे. तर आज आपण बघतोय की ह्या हापूसच्या आंब्याची आपण काढणी कशी करावी किंवा काढणी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे ही आज आपण थोडक्यात बघूयात. तर हे आंबे काढताना आपण असे पूर्ण वर्ण देठासह काढणं गरजेचं आहे. जमेल तेवढे शक्य असेल तेवढे देठासह काढणं गरजेचं आहे. हे देठासह काढण्यामुळे काय होतं तर इथं जो निघणारा फोटो आहे तो सुद्धा नंतरच्या वेळी प्रॉपर निघणार आहे आणि नंतरच्या मोहराला पण आपल्याला अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपण इकडं थोडासा देठ ठेवून याची काढणी करतोय, ज्यामुळं जो चीक आहे तो ह्या फळावरती स्प्रेड होत नाही. तर असा देठासह आंबा काढल्यामुळं इकडं इजा न झाल्यामुळं त्याला इन्फेक्शन होणं थांबतं आणि चांगल्या पद्धतीने आंबा पिकायला मदत होते. तर आपण इथं बघतोय आता की इथले आंबे निघून गेलेत आणि इथं फक्त मोहराची दांडी शिल्लक राहिलेली आहे. आता नंतर ही दांडी वाळून जाते आणि इथून निघणारा फुटवायला चान्सच राहत नाही बाहेर निघायला. त्याच्यामुळं हे खरं तर हे असं निघणं गरजेचं आहे की ज्यामुळं इथून नवीन फुटवे निघायला चांगली मदत होईल. तर अशा प्रकारे शक्य तितक्या आंब्यांची काढणी करून आपण आंब्याच्या झाडांचं होणारं नुकसान आणि फळांचं होणारं नुकसान थांबवू शकतो. धन्यवाद.